शिवनंदी नावाचे एक गाव होते. त्या गावात शिवलाल नावाचा एक व्यापारी होता. तो अतिशय प्रामाणिक होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. माफक नफा घेऊन तो धंदा करीत असे. एक चांगला व्यापारी म्हणून त्याची ख्याती होती. एवढेच नाही तर आसपासच्या गावातही त्याचा बोलबाला होता. त्याचा व्यापार उत्तम चालला होता. चुकून सुद्धा त्याने कधी गिऱ्हाईकाची फसवणूक केली नव्हती. चांगल्या गुणवत्तेचा माल अगदी रास्त दरात देणे हे आपले कर्तव्यच आहे असे तो मानत असे. गिऱ्हाईक खुश तर लक्ष्मी खुश, गिऱ्हाईक प्रसन्न तर लक्ष्मी प्रसन्न याचा प्रत्यय त्याला आला होता. म्हणून तो कधीही लबाडी करण्याच्या भानगडीत पडत नव्हता. शिवनंदीपासून काही मैल अंतरावर भूषणपूर नावाचे एक नगर होते. ठोक विक्रीसाठी तेथील बाजारपेठ प्रसिद्ध होती. शिवलाल सर्व माल तेथूनच खरेदी करीत असे. एकदा दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आपल्या घोडागाडीतून तो भूषणपूरला आला. रात्र बरीच झाली होती म्हणून तो धर्मशाळेत आला. धर्मशाळेच्या आवारात त्याने आपली घोडागाडी लावली. धर्मशाळेत त्याने एका खोलीच्या कोपऱ्यात आपले सामान ठेवले. घोड्याला चारा पाणी करून तो विश्रांतीसाठी थोडासा पहुडला. इतक्यात दुसरा एक व्यापारी मुक्कामाला तेथे आला. त्याचे नाव होते बाळालाल. दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली. ख्याली खुशाली बोलून झाली. आणलेली आपापली शिदोरी दोघांनी सोडली. रात्रीच्या त्या शांत वेळी दोघांनी गप्पा टप्पा करत करतच जेवण आटोपले. थोडा वेळ शतपावली करून दोघे झोपी गेले. सकाळी उठून दोघांनी आपापली आंघोळ, पूजापाठ, चहा पाणी आटोपले. दोघे मिळून खरेदीसाठी बाजारात जायला निघाले. रस्त्यातच त्यांना दोन माणसे भेटली. त्या दोघांनी या दोन व्यापाऱ्यांना ठकविण्याचा घाट घातला. स्वस्तात सोन्याच्या चिपा देण्याचे आमिष दाखवले. शिवलाल सावधपणे वागणारा होता. प्रामाणिक होता. कष्टाच्या कमाईवर त्याचा विश्वास होता. आगंतुक सहज मिळणाऱ्या संपत्तीवर त्याचा विश्वास नव्हता. मोठे घबाड सहजासहजी हाती येत असल्याचे पाहून बाळालाल पाघळला. शिवलाल सांगत होता, अरे असे करू नकोस. परंतु शिवलाल सांगत असतानाही न ऐकता बाळालाल त्याच्या मागे निघून गेला. लोभ वाईट असतो. मोह माणसाला संकटाच्या खाईत लोटतो. हे शिवलाल चांगल्या प्रकारे जाणून होता. पण त्याचा नाईलाज होता. आपल्या या व्यापारी मित्राचा विचार डोक्यातून काढून शिवलालने थेट बाजारपेठ गाठली. बाजारपेठेतून आपली सर्व खरेदी आटोपून तो सायंकाळी धर्मशाळेत परत आला. खरेदी केलेला सर्व माल त्याने व्यवस्थित बांधून ठेवला. विविध प्रकारचे कापड, धोतर, रुमाल, साड्या, चोळ्या, सतरंजा असा भरपूर माल त्याने खरेदी केलेला होता. पहाटे उठून आपल्या गावी जाण्याचा त्याचा बेत होता. हातपाय धुवून तो जेवायला बसणार एवढ्यात बाळालाल तेथे रिकाम्या हाताने निराश चेहऱ्याने येताना दिसला. शिवलाल काय समजायचे तो समजला. त्याने बाळालालची समजूत काढली. गावाकडे जाण्यापुरते पैसे शिवलालने त्याला देण्याची तयारी दर्शविली. दोघांनी शाळेतच रात्र काढली. सकाळ होताच शिवलाल आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागला. तेव्हा बाळालाल त्याला म्हणाला, अरे मित्रा, आज दुपारपर्यंत येथे थांब. मी बाजारपेठेत उधार उसनवार करून काही थोडा माल घेऊन येतो. दोघे मिळूनच येथून जाऊ. शिवलालला त्याची दया आली. तो थांबला. बाळालाल बाहेर पडला. मनामध्ये रात्रीच त्याने एक नामी योजना आखली होती. शिवलालचा सगळा माल लाटण्याची ती योजना होती. बाळालाल बाजारात न जाता थेट राजदरबारात आला. त्याने राजाला वाकून मुजरा केला.
रडत रडतच त्याने सांगितले. रात्री मुक्कामाला धर्मशाळेत होतो. तेथे दुसरा एक व्यापारी उतरला होता. त्याने माझ्याकडून गोड बोलून सर्व माहिती काढली. माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत हे त्याला समजल्याने मध्यरात्री माझ्या छातीवर बसून मला मारहाण करून माझे सर्व पैसे या शिवलाल व्यापाऱ्याने लुटले. त्याच पैशातून त्याने बाजारातून खूप माल खरेदी केला. तो आता गावाकडे निघाला आहे. महाराज, माझ्यावर दया करा, मला न्याय द्या. राजाला त्याची दया आली. त्याचे म्हणणे खरे वाटले. राजाने 4 शिपाई पाठवून शिवलालला दरबारात हजर करण्यास सांगितले. शिपाई धर्मशाळेत आले. शिवलालला राजाचे फरमान सुनावले. शिवलाल घाबरला. त्याला दरबारात आणण्यात आले. शिवलालने राजाला वाकून मुजरा केला. समोर उभा असलेला बाळालालला पाहून तो अधिकच घाबरला. येथे काहीतरी काळेबेरे आहे, काहीतरी कटकारस्थान रचले गेले आहे हे शिवलालच्या ध्यानी आले. राजाने शिवलालला दटावून विचारले, खरे सांग, त्याचे पैसे तू लुटलेस का? त्यावर शिवलालने सारी हकीकत सांगितली. दोघेही अनोळखी होते, परगावचे होते. कोणाचे खरे कोणाचे खोटे कळायला मार्ग नव्हता. राजाने दोघांकडे निरखून पाहिले. राजाला एक युक्ती सुचली. त्याने दरबारात दोघांची कुस्ती लावली. जो जिंकेल तो खरा आणि जो हरेल तो खोटा. बाळारामला चेव आला. शिवलाल बिचारा घाबरला होता. दोघांची कुस्ती झाली. थोड्याच वेळात बाळालालने शिवलालला खाली पाडले व त्याच्या छातीवर बसून तो खदखदून हसू लागला. बघा महाराज, मी जिंकलो, मीच खरा आहे, असे म्हणत तो राजासमोर आला. राजाने शिपायाला डोळ्याच्या खुणेने इशारा केला. शिपायाने बाळारामला पकडले. अरे चोरा, ज्या अर्थी तू शिवलालला खाली पाडून त्याच्या छातीवर बसलास त्या अर्थी शिवलाल तुझे पैसे लुटणे शक्य नाही. तू खोटा आहेस, शिवलाल खरा आहे. बाळारामची रवानगी तुरुंगात करण्यात आली. शिवलालला सोडून देण्यात आले.